आवळ्याचा मुरब्बा तर तुम्ही खाल्लाच असेल, पण अशी आवळ्याची कॅन्डी तुम्ही बनवून कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। त्यासाठी इथे मी 1 किलो फ्रेश आवळे घेतले, त्याला असे स्वच्छ धुवून कपड्याने पुसून कोरडे करून घेतले। असे कोरडे करून झाले की एका वाफाच्या चाळणीमध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहेत। आता हे आवळेला बरोबर 20 मिनिटासाठी आपल्याला वाफवायला ठेवायचे। 20 मिनिटं वाफवून झाले की याला काढून घ्यायचे आणि असे थंड करून घ्यायचे। थंड झालं की यातल्या एक एक पाकळ्या मोकळ्या करून आपल्याला यातलं बी काढून टाकायचं। मी दाखवते अशा पद्धतीने। आता सर्व आवळ्यांचं बी काढून झाल्यानंतर एका कढईमध्ये 2 वाट्या साखर घालायची। आता वाफवलेला आवळा यामध्ये घालायचा। याला मीडियम गॅसवर सतत हलवत 20 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे, जोपर्यंत आवळ्यामध्ये साखरेचं पाक मुरत नाही तोपर्यंत। आता बरोबर 20 मिनिटांनंतर साखरेचं पाक आपल्या आवळ्यामध्ये मुरलेला आहे। आता गॅस बंद करून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं। आता थंड झाल्यानंतर यातलं पूर्णपणे सिरप निथळून एका चाळणीमध्ये काढून घ्यायचंय। आता हे उरलेलं जे सिरप आहे ना एका काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवायचं। आता यातलं ग्लासभर पाण्यामध्ये 2 चमचे सिरप घालून आपल्याला थोडंसं यामध्ये काळं मीठ घालायचं आणि रोज सकाळी उठलं की आपल्याला प्यायचंय। हे सिरप आहे ना तुम्ही फ्रीज मध्ये 2 ते 3 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवा, अजिबात खराब होणार नाही। आता हे आवळ्याचं एक्स्ट्राचं सिरप देखील निथळून गेले। आता हे आवळ्याचे कॅन्डीज आहे ना एका मोठ्या ताटामध्ये असे वेगवेगळे करून पसरवून द्यायचे आणि आपल्याला 2 दिवसासाठी हे वाळून घ्यायचे। आता 2 दिवस उन्हामध्ये वाळून झाले, आपले कॅन्डीज मस्त इथे कोरडे झालेले। आता यावरती थोडीशी पिठी साखर बुरबुरायची म्हणजे ते अजून मोकळे होतील। आता आपले इथे मस्त आवळा कॅन्डी बनवून तयार झालेत। आता याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आणि रोज सकाळी 1 किंवा 2 कॅन्डीज खायचे। आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते आणि ही वर्षभर खराब होत नाही। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।